नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षा विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 5 गुण. बोमन्स संपुटातील रक्त केशिकांच्या जाळीला टिंबटिंब म्हणतात. 2. टिंबटिंब विकृती केवळ आईकडूनच संततीला मिळतात. 3. शरीरातील रक्त टिंबटिंब ऊतींचा प्रकार आहे. यांचे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामधून योग्य ते उत्तर निवडायचं आहे आणि पुन्हा वाक्य लिहायचं आहे. खोड व पानांच्या अपित्वचेवर टिंबटिंब हा मेनचट थर असतो. 5. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण टिंबटिंब येथे स्थित आहे. पुढील प्रश्न ब. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. 1. गटात न बसणारा शब्द लिहा. कास्ती, अस्थी, स्नायुरज्जू, हृदयस्नायू. 2. नावे लिहा. स्नायू व अस्थी यांना जोडणारी ऊती. 3. सहसंबंध लिहा. स्त्री, टर्नर सिंड्रोम, पुरुष. 4. चुकीबरोबर ते लिहा. रबराचा चिक वनस्पतीसाठी उपयोगी पदार्थ आहे. 5. जोड्या जुळवा. स्तंभ ए. आंतरीय विभाजी ऊती. स्तंभ बी. ए. मूळ व खोडांची लांबी वाढवणे. बी. पाने व फुलांची निर्मिती करणे. योग्य जोडी लावायची आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 2. ए. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 यामध्ये 3 कारणे द्या दिलेली आहेत. त्यापैकी 2 कारणे द्यायची उत्तरे लिहायची आहेत. 1. वनस्पतींचे सर्व भाग संवहनी ऊतींशी जोडलेले असतात. 2. वृक्कांची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात. 3. तंतुकणिकीय विकृती फक्त मातेकडूनच संततीला मिळतात. बी प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 6 गुण. 1. टिपा लिहा. डाऊन सिंड्रोम म्हणजेच मंगोलिकता. 2. फरक स्पष्ट करा. सरल ऊती व जटिल ऊती. 3. खालील तक्ता पूर्ण करा. विभाजी ऊती. विभाजी ऊतीचे 3 प्रकार जे आहेत त्या प्रकारांची इथे नावे लिहायची आहेत. 4. चेतांचे प्रकार लिहून कार्य लिहा. पुढील प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5. 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झालेले जैवतंत्रज्ञानाचे उपयोग स्पष्ट करा. कमीत कमी 6 मुद्दे लिहिणे इथे अपेक्षित आहे, कारण 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न पहा. खालील तक्ता पूर्ण करा. सजीव आणि गुणसूत्रांची संख्या. आता गुणसूत्रांची संख्या 46 म्हणजे सजीव कोण असणार आहे इथे? मानव. 48 कोणत्या सजीवाचे आहे ते लिहायचे आहेत. खेकडा गुणसूत्रांची संख्या लिहिणे अपेक्षित आहे. 4 कुणाची आहे, 26 कुणाची आहे आणि मका या वनस्पतीची गुणसूत्रांची संख्या किती आहे ते लिहायचं आहे. 3. वनस्पतींमधील समन्वय उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करा. 4. जनुक म्हणजे काय, त्यांची कार्य कोणती. 5. मेंडेलची एक संकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. 6. ऊती संवर्धनाचे फायदे थोडक्यात लिहा. 7. खालील तक्ता पूर्ण करा. मेंदूचे भाग आणि कार्य. प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क. 3. मस्तिष्क पुच्छ. 4. मेरुरज्जू. 8वा प्रश्न. कृषी पर्यटन स्पष्ट करा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 1. 5 गुण. 1. कंसातील शब्दांचा उपयोग करून खालील परिच्छेद पूर्ण करा. व्हिडिओ स्टॉप करून परिच्छेदाचं वाचन करा. शब्द पहा कोणते दिलेले आहेत. दृश्य, प्रकाश दुर्बीण, क्षकिरण, प्रकाश, आकाश, रेडिओ दुर्बीण, तरंग लांबीच्या, दृश्य प्रकाश किरणे. खाली जो उतारा दिलेला आहे त्यामध्ये त्या शब्दांचा वापर करून पूर्ण परिच्छेद लिहायचा आहे.
यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती पहा. पुस्तकातील आकृती इथे दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. व्यवस्थित तयारी करा या प्रश्नाची. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1 व 2 मध्ये नेमके काय घडत आहे? यानंतर दुसरा प्रश्न पहा. कोणत्या चेताद्वारे 3 या आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने? पुढचा प्रश्न 4 ही कोणती चेता आहे? त्यानंतरचा प्रश्न 5 हा कोणता अवयव आहे? पुढचा प्रश्न 6 या प्रतिसादाचे वहन कोणती चेता करीत आहे? शेवटचा प्रश्न 7 हा प्रतिसाद नेमका कोठेपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे काय झाले? अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.